वंदनीय शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा बाबा ही काय गोष्ट। अरे आवाज कुणाचा। पाऊस चालू आहे, परत जाणाऱ्यांनी शांततेत व्यवस्थित आरामशीर जावं, कुठेही गाडीचा अपघात होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यावी ही आपल्या सगळ्याला विनंती। आणि एक महत्त्वाची सूचना, उद्या 5 वाजता प्रचार। स्टोरी रायटर तोच, सगळं काही तेच। आणि आता किती वेळा ती मालिका बघायची। पहिल्या 2 भागात आम्हाला सुद्धा वाटलं असेल अरे बरी मालिका दिसते, काहीतरी महाराष्ट्राचं कल्याण होईल, पण 10 वर्ष याने पूर्ण महाराष्ट्र नासून टाकला, देश नासून टाकला। बरोबर आहे, जरा एकदम मोठ्याने बोला, एकदम मोठ्याने बोला। दादा काय बोलला ऐकलं का रे तुम्ही? अब की बार भाजपा तडीपार। ही मालिका आता बंद करा, कारण ही मालिका बघून कोणाचं पोट भरलेलं नाहीये। आपल्या डोळ्यात देखत आपला महाराष्ट्र लुटतायत, महाराष्ट्रातले उद्योगधंदे लुटतायत। जे माझ्या आपल्या महाराष्ट्राच्या हक्काचं आहे हे कुठे घेऊन जात आहेत? कुठे? तरी आपण गप्प बसायचं, तरी यांना पुन्हा मत द्यायचं का बंडू सारखा? कारण मी संजय बोललो तर कोण ओळखणार नाही, त्याला बंडूच बोललं पाहिजे। एक निष्ठावान कट्टर मावळा जो आपलं इमान त्याने विकलेलं नाहीये। आणि तुमच्या परभणीकरांसाठी दिल्लीमध्ये सुद्धा जो लढतोय त्याला किती मताधिक्याने निवडून देणार? 2 का 5? मला मताधिक्य तर जास्त पाहिजेच, पण समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून मला यावेळेला विजय पाहिजे। कारण ही निवडणूक केवळ शिवसेनेची नाहीये, केवळ संजयची नाहीये। ही निवडणूक तुमच्या आमच्यासाठी, संपूर्ण देशासाठी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही निवडणूक आहे। तुमचं मत तुम्ही कोणाला देणार? हुकुमशाहीला देणार की लोकशाहीला? नक्की आणखीन काय बोलण्याची आवश्यकता आहे? मग आपला निर्धार पक्का आहे। सगळं काही बदललेलं नाहीये परभणीत, फक्त एक गोष्ट बदलले। काय बदलले? निशाणी। निशाणी काय? निशाणी काय? निशाणी। आणि विजय होणार विशाल। सगळ्यांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राष्ट्रगीत होणार आहे, सर्वांना विनंती आहे जागेवर उभा राहून आपण राष्ट्रगीताला सुरुवात करू। राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। जन गण मन अधिनायक। उद्धव साहब तुम आगे बढ़ो। भारत माता की, भारत माता की। वंदनीय शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा बाबा ही काय गोष्ट। अरे आवाज कुणाचा। स्टोरी रायटर तोच, सगळं काही तेच। आणि आता किती वेळा ती मालिका बघायची। पहिल्या 2 भागात आम्हाला सुद्धा वाटलं असेल अरे बरी मालिका दिसते, काहीतरी महाराष्ट्राचं कल्याण होईल, पण 10 वर्ष याने पूर्ण महाराष्ट्र नासून टाकला, देश नासून टाकला। बरोबर आहे, जरा एकदम मोठ्याने बोला, एकदम मोठ्याने बोला। दादा काय बोलला ऐकलं का रे तुम्ही? अब की बार भाजपा तडीपार। ही मालिका आता बंद करा, कारण ही मालिका बघून कोणाचं पोट भरलेलं नाहीये। आपल्या डोळ्यात देखत आपला महाराष्ट्र लुटतायत, महाराष्ट्रातले उद्योगधंदे लुटतायत। जे माझ्या आपल्या महाराष्ट्राच्या हक्काचं आहे हे कुठे घेऊन जात आहेत? कुठे? तरी आपण गप्प बसायचं, तरी यांना पुन्हा मत द्यायचं का बंडू सारखा? कारण मी संजय बोललो तर कोण ओळखणार नाही, त्याला बंडूच बोललं पाहिजे। एक निष्ठावान कट्टर मावळा जो आपलं इमान त्याने विकलेलं नाहीये। आणि तुमच्या परभणीकरांसाठी दिल्लीमध्ये सुद्धा जो लढतोय त्याला
किती मताधिक्याने निवडून देणार? 2 का 5? मला मताधिक्य तर जास्त पाहिजेच, पण समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून मला यावेळेला विजय पाहिजे. कारण ही निवडणूक केवळ शिवसेनेची नाहीये, केवळ संजयची नाहीये. ही निवडणूक तुमच्या आमच्यासाठी, संपूर्ण देशासाठी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही ही निवडणूक आहे. तुमचं मत तुम्ही कोणाला देणार? हुकुमशाहीला देणार की लोकशाहीला? नक्की. आणखीन काय बोलण्याची आवश्यकता आहे? मग आपला निर्धार पक्का आहे. सगळं काही बदललेलं नाहीये परभणीत, फक्त एक गोष्ट बदलले. काय बदलले? निशाणी. निशाणी काय? निशाणी काय? निशाणी. आणि विजय होणार विशाल. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीत होणार आहे. सर्वांना विनंती आहे, जागेवर उभा राहून आपण राष्ट्रगीताला सुरुवात करू. राष्ट्रगीत सुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक. वंदे उद्धव साहब, तुम आगे बढ़ो. भारत माता की, भारत माता की. वंदनीय शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा. अबाबाबाबा, ही काय गोष्ट? अरे आवाज कुणाचा? स्टोरी रायटर तोच, सगळं काही तेच. आणि आता किती वेळा ती मालिका बघायची? पहिल्या 2 भागात आम्हाला सुद्धा वाटलं असेल, अरे बरी मालिका दिसते, काहीतरी महाराष्ट्राचं कल्याण होईल. पण 10 वर्ष याने पूर्ण महाराष्ट्र नासून टाकला, देश नासून टाकला. बरोबर आहे. जरा एकदा मोठ्याने बोला, एकदा मोठ्याने बोला. दादा काय बोलला ऐकलं का रे तुम्ही? अब की बार भाजपा तडीपार. ही मालिका आता बंद करा, कारण ही मालिका बघून कोणाचं पोट भरलेलं नाहीये. आपल्या डोळ्यात देखत आपला महाराष्ट्र लुटतायत, महाराष्ट्रातले उद्योगधंदे लुटतायत. जे माझ्या आपल्या महाराष्ट्राच्या हक्काचं आहे हे कुठे घेऊन जात आहेत? कुठे? तरी आपण गप्प बसायचं? तरी यांना पुन्हा मत द्यायचं का बंडू सारखा? कारण मी संजय बोललो तर कोण ओळखणार नाही, त्याला बंडूच बोललं पाहिजे. एक निष्ठावान कट्टर मावळा जो आपलं इमान त्याने विकलेलं नाहीये. आणि तुमच्या परभणीकरांसाठी